यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. नोंदीवरून सगळ्या सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्या. मुख्यमंत्र्यांसोबतच्या ऑनलाईन बैठकीत सगळ्या सोयऱ्यांच्या मागणींवर जरांगे पाटील ठाम. तर सगळे सोयरे शब्दाचा कायदेशीर आधार तपासला जाणार. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. मराठवाड्यामध्ये नोंदी तपासल्या गेल्या नाही तर दाखले कसे मिळणार? जरांगे पाटलांचा सवाल. मराठवाड्यातील प्रत्येक गावचा रेकॉर्ड तपासला जाईल. मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगे पाटलांना शब्द. पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासू आणि त्याच्यामध्ये कुठेही काही आयगाय होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या. पण तो आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल. हो. कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचं काम 85% पूर्ण. सरकारची माहिती. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी. सरकार भक्कमपणे बाजू मांडणार. बैठकीमध्ये शिंदेंचं वक्तव्य. वाटत होतं की ही पिटिशन जशी फेटाळली एक प्रोसेस लिस्टिंग करून ती आयटीला देखील मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली. समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत. जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. कामचुकार अधिकाऱ्यांची नावं द्या. कारवाई करू. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत. तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते. खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरांकन येणार. याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत शिंदेंचं आश्वासन. तर 20 जानेवारी नंतर सरकारचं काही ऐकणार नाही. जरांगे पाटलांचा इशारा. 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब. कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले. 7 महिने. जरांगे पाटलांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळलेली नाहीये. अंतरवाली गावातही एकही नोंद आढळलेली नाही. जरांगे पाटलांची माहिती. कुणाच्यात नाही सापडल्या तुमची? नाही माय सापडून नका सापड नाही. माय बापा लेकरांच्या सापडल्या. हेच मला सापडून नाही. सापडत नाही सापडत नाही. मय नाही. साष्ट पिंपळगावचे नाही, बांबेरीचे नाही, अंतरवालीचे नाही. बऱ्याच जणांचे सापडण्याचं आमचं दुरून कुठे टिकिता. घाईत काढलेला GR टिकणार नाही तर त्याचा उपयोग काय? बच्चू कडू यांचं मनोज जरांगे पाटलांना आवाहन. आपल्या आंदोलनाला 80% यश आलंय. बच्चू कडू यांचं वक्तव्य. अदानी विरोधात ठाकरे गटाची लढाई तशी शेतकऱ्यांची लढाई. म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार असंही स्पष्ट. भेटलो ते राजकीय हेतून भेटलेलो नाही. त्यांची अडाणी उद्योग समूहाच्या विरोधामध्ये जी लढाई चालू आहे त्या अडाणींचा आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास होतोय. एका उद्योगपतीसाठी धरणं आणि पाण्याचा सौदा सुरू आहे. त्या विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी राजू शेट्टी भेटले. संजय राऊतांची माहिती. धरणं आणि पाणी याचाही कसा सौदा सुरू आहे त्या संदर्भातल्या एका आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी राजू शेट्टी आज माननीय उद्धव ठाकरेंना भेटले. एवढीच माझ्याकडे माहिती आहे. मी त्यावेळेला चर्चेत सहभागी होतो.